नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती। दुपारी 1 वाजेपर्यंत तेजी टिकून होती। या दरम्यान सेन्सेक्सने पहिल्यांदा 76,000चा टप्पा पार केलेला होता। त्यानंतर मात्र प्रॉफिट बुकिंगमुळे घसरण सुरू झाली। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 20 पॉईंटने घसरून 75,399 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 25 पॉईंटने घसरून 22,932 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स 0.76%, बीएसई बँक इंडेक्स 0.63% नि वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.63% नि वर आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.09% नि खाली आहे। बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 0.71% नि खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिविज लॅब 3.22%, इंडसइंड बँक 1.62%, ॲक्सिस बँक 1.11%, अडानी पोर्ट 1.10% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अडानी एंटरप्राइजेस 2.83%, विप्रो 2.42%, ग्रासिम 2.06%, ओएनजीसी 1.98% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 541 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 923 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज LIC आणि नाल्को या कंपन्यांसहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।